तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच बागड बिल्ला ब्लॉगिंगमध्ये। तर तुम्हाला समजलंच असेल की मी ही टोपी का घातली आहे आणि आज आपण चाललेलो कुठे आहोत। तर आता बघूया तयारी कशी चाललेली आहे आपली, म्हणजेच आईची तयारी बघूया कशी चाललेली आहे। म्हणजेच आता इथे चाललेले आहेत भाकऱ्या आणि सुकट नाश्त्यासाठी आणि वी आर गोइंग टू कारला एकविरा। So guys, आता आम्ही निघालो आहोत एकविरेला जायला। आमची गाडी आलेली आहे आणि आता निघालोय आम्ही। पुढंच बसायचा ना तुम्ही। सो गाईज आता निघालोय आम्ही। आता आम्ही कुठे कुठे थांबणार ते तुम्हाला बघायला भेटेलच लवकरच। साप काढायला टाकला तूच तुझ्याच शोधात होतो आम्ही, माहितीये का मित्रांनो। तुम्ही पाहू शकता आमच्या इकडचा हा फेमस वडापाव म्हणजेच राजन काकाचे वडापाव। इथे नेहमीच गर्दी असते, कधी पण या तुम्ही, तुम्हाला इथे गर्दीच गर्दी भेटेल। गाण्याने फोन केलेला काय? तर आता आम्ही पण इथे आलोय वडापाव घ्यायला। टेस्ट जाम भारी असते इकडची। तर मित्रांनो आम्ही अटकलेलो आहे टोल मध्ये आणि आजूबाजूच्या सर्व गाड्या गेल्या आणि आम्ही अजून टोल मध्येच आहे। खूप वेळ झालाय, आता सुटला वाटते टोल। पप्पा गेले ते पण वाटत तिथेच राहिले का काय आता। तर टोल सुटला आता फायनली आले पप्पा, म्हणजे टोल क्लिअर झालेला आहे आता। तर भेटूया पुढे। गाईज आता रस्त्यातून येते आता आम्हाला एक पालखी भेटलेली आहे। ही बघा तुम्ही पाहू शकता एकविराईची पालखी आहे ती आणि त्यात मुखवटा आहे मस्त की आईचा। हे बघा तुम्ही पाहू शकता। सो गाईज आता नढाला पोहोचलोय आम्ही। सो गाईज आता एंट्री झालेली आहे, कमानीच्या आत आलोय आम्ही आणि इथे स्कूल देखील आहे। किती भारी वाटते। तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे महडमध्ये। तर आता महडचा गणपतीचे दर्शन बघू भेटतात का, कारण की गर्दी खूप आहे, गाड्या पण खूप लागल्या आहेत। मला नाही वाटत की दर्शन भेटेल, पण बघूया दर्शन भेटते की नाही। ही बघा माझी आई लाईन खूप मोठी आहे, मला नाही वाटत की दर्शन भेटेल, तरी बघूया चला। गाईस तुम्ही बघू शकता की म्हणजे देवलाच्या बाहेर पासूनच लाईन लागलेली आहे। हे रायडर आलेले आहे तिथे, लाईन बघा किती मोठी आहे। एवढी मोठी लाईन बघून मला नाही वाटत की दर्शन भेटेल, म्हणून आता आम्ही मुखदर्शन घेणार आहेत आणि मग कारल्याला जायला निघणार आहेत। बाई घाबरलेले आहेत ही लाईन बघून, एवढी घाबरली ना तर बोलतं का आता नाही बोलते चरण दर्शन नाही घ्यायचा तर मुखदर्शन घ्यायचं आम्हाला आणि मग कारल्याला जायचा। नंदनबाई हो नंदनबाई घाबरल्या दाखी लाईन बघून, अजून लाईन खपली नाही, एवढी म्हणजे मागपर्यंत गेली आहे, एवढी मोठी लाईन आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की गर्दी खूप आहे इथे, म्हणून आम्ही आता मुखदर्शन घेणार आहेत। तर मित्रांनो गर्दी खूप होती देवळात, म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊन आलोय। आता आम्ही गाडीत बसतोय, तर थोड्याच वेळात निघू कारल्याला। आता आम्हाला लागलेला आहे घाट आणि आम्ही आता गाणी वाजवत मस्तपैकी चाललेलं आहे कारल्याला। लवकरच भेटू आता आईला आपण, घाट लागलेला आहे आपल्याला पाहू शकता। बघू शकता फोटो काढण्यासाठी तो माणूस आता झोपलाय रस्त्यावर। मंदिर आलेलं आहे। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहेत एकविरा आईच्या माहेर घरी, तर तुम्हाला दाखवते आतलं सीन, चला।
तुम्ही बघू शकता काल भैरवनाथ मंदिराच्या समोर असा एक तला आहे, खूप सुंदर आहे. आणि हा एकविरा आईचा माहेर घर आहे आणि तिथे एकविरा आईचं डोंगर आहे. तो गाईज आता आम्ही इथे नाश्ता करायला बसतोय. तेच ते नाश्ता जेवण काहीतरी खायलाच बसलोय आम्ही. तुम्ही पाहू शकता तू गप रे. सो गाईज आता आम्ही तिथून बाहेर निघालोय, म्हणजे आमचं जेवण घेऊन सर्व झालं आणि आता आपण थोड्याच वेळात आईच्या जागेवर पोहोचणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवेनच कमान बिमान आणि त्याच्या आतलं सर्वने. निशिका तुमच्या आधी रेडी होती. आता आपण कमानीच्या आत आलेलो आहेत आणि आता इथे वाटते कुठली तरी पालखी आलेली, ती आता रिटर्न चाललेली आहे ऑरेंज कपड्यामध्ये. मी दाखवेन परत भेटली का. हे बघा ते ऑरेंज टी शर्ट वाले, म्हणजे यांचीच पालखी आता चाललेली आहे रिटर्न घरी. तर आता आपण आपली पालखी बघूया कुठे भेटते. आम्हाला शोधत. तर हा माझा भाऊ आहे जो चालत आलेला एकविरेला आणि आता आम्ही आलोय गाडीवर. आणि आलेले पैसे तरी आहे ती पालखी जी आता चाललेली आहे घरी. आता पनवेलची पालखी बघूया. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात ही दुसरी कमान पण आपण क्रॉस करणार आहेत आणि नंतर मग पनवेलची पालखी जिथे तिथे जाऊन सर्वांना भेटणार आहे. काही जिथे मॅटर झालंय झालं संपला, बघायला पण नाही भेटलं असतं. आता आम्ही रूमवर आलोय आणि इथे आहे पनवेलची मानाची पालखी, तुम्ही पाहू शकता. हे बघा ते आम्ही आता आलेलो आहे. तर आता आम्ही संध्याकाळी वरती डोंगरावर जाणार पाय पडायला. हा आमचा मामा याई. आम्ही आलेलो आहेत फायनली पालखीच्या इथे पोहोचलोय. थोड्याच वेळात वरती डोंगरावर पण पोहोचू आम्ही. सो गाईज आता आम्ही झोपून उठलो आहे आणि बाहेर गाडी लावून सर्वजण नाचत आहे. तर ते तुम्हाला दाखवते किती धमाल झाली बाहेर. चला हार्दिक बोले बघ असले केले. सो गाईज आता आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो मार्केटमध्ये. डोंगरावर नंतर जाऊ. आता सध्या मार्केटमध्ये चाललोय. काय घ्यायचंय ते घेऊ, फिरू, मग परत येऊ आणि मग परत मग डोंगरावर जाऊ. याला तर नेहमीच प्रॉब्लेम असते, काय माहिती का ते. आपण पायथ्याच्या इथे आलेलो आहे, त्या साईडून वरती यायचंय पण आपण तिथे नंतर जाणार आहेत. आता सध्या आपण फिरायला आलोय आणि या माणसाचे अजून इथं फोटो नाही संपले. 2 दिवस झाले तेव्हा तरी अजून याचे फोटो नाही संपले. फोटो पण काढणार आहे. गाईज आता फिरता फिरता आपण पायथ्याचे दर्शन घेऊनच वरती जाऊ, म्हणजे मग नंतर परत यायला नको. डायरेक्ट आपण वरती जाऊ आईला भेटायला. आता पायथ्याचे इथे आलोय, तुम्ही बघू शकता गाईज. मित्रांनो आता आम्ही पाय पडून आलेलो आहेत पायथ्याशी आणि आता इथे कुंकू घ्यायचा विचार चाललाय. तर वाटते काय माहिती घेतात की नाही. चला आपण पुढे जाऊया. गाईज आता एक पालखी चाललेली आहे जी आम्हाला मगाशी भेटलेली ती, आणि वाटतं आता दुसरी पालखी आलेली आहे. ही बघा किती गर्दी आहे. तर मित्रांनो आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही परत चाललोय रूमवर. आम्ही फक्त मार्शमॅलो घ्यायला. चला बाय. तर भेटूया नंतर. कसं वाटलं उतरून. आता आईची बारी आहे. येत होतो नीट तिथून, तर त्यांना नाही येतोच यायचं. ही आली म्हणून हिच्या मागं सगळी आली. येडी बोलली.
चला आता गाईज मॅटर झालं मॅटर भांडण झाली बघ असे बघतात काय आहे ना काय वाटते बघतात अशी माणसं जर एक विरेला नाही आली मग कसं काय वाचा असा एक कोणतरी नमुना असतोच त्याची केस अशी करतात आणि आता मॅटर झालं पालखी निघालेली आहे बाहेर आता सर्वजण नाचतील येते तर पाहूया चाललेली आहे आणि आता आम्ही चाललोय डोंगरावर इथे या सर्वांना बोललेले की देवला समोर फटाके फोडू नका आणि गुल्हाल उधलू नका तरी सर्वांना तेच चाललेलं आहे म्हणजे यांचं पण ऐकतच नाही पण मजा जाम आली नाही डोंगर चढायची सुरुवात झालेली आहे आमची तर आता पोहोचूया थोड्याच वेळात आपण वरती आईच्या जागेवर मित्रांनो आम्ही आलेलो आहे डोंगरावर आणि दम लागले म्हणून बसली आहे ही ननंद ताई पण बसल्यात आमच्या आई ताई पण बसल्यात पप्पा उभे आहेत मी पण उभे आहे तुम्ही या हलवालो मी चाललो पुढे दमलास काय आलो आम्ही काल जाऊ आता आम्ही चाललो दमलो काय र दमलो चला मग आमचा इंतजार मित्रांनो आताशी आपण 5 पायऱ्यांच्या इथपर्यंत आलोय ती आमच्या पुढे आहेत आई पप्पा मागे आहेत मी मधोमध चालते मला कारण की मी व्हिडिओ काढत येते ना म्हणून तर मित्रांनो आपण आता 5 पायथ्याशी पाया पडून आता वरती चाललेलो आहोत तुम्ही तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आपण डोंगरावर आता थोड्याच वेळात दर्शन पण होऊन जाईल थोडंच नाही खूप होईल कारण की गर्दी खूप आहे मित्रांनो मी पोहोचलोय इथे आणि माझे आई पप्पा आणि दीदी हळूहळू येत आहेत आणि दादा आणि ती दीदीची 2 पोरं ती गेलेत पुढे ते लाईनीत पण गेले असतील ते आम्ही आतमध्ये आलेलो आहेत आणि तुम्ही गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे हे बघा पूर्ण
लाईन बघा किती आहे आणि यांच्या अंगात पण आलेलं आहे उदो उदो एकवीरा माते की जय माता दी. तर मित्रांनो तुम्ही गर्दी पाहू शकता आणि भक्तांचा आवाज देखील. स्कॅन मारा स्कॅन मारा स्कॅन मारा. स्टेट बँक ऑफ इंडिया स्कॅन मार पटकन लगेच. 501 रुपये. स्कॅन मार. बायकांवर ओरडायची काय गरज आहे का तुम्हाला मला सांगा. माफी मागतो सॉरी ना माफी मागितली बाकीचे ना बाकीचे बायका काय म्हणणार की यांना सोडू नका का माफी मागितली पण लाईन आम्ही पण लाईन ठीक आहे मी एका बाईची साईड नाही घेतली मी 4-5 बायकाची साईड घेतली एका बाईची जाऊन घेऊन तुमची माफी मागितली. तर मित्रांनो या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि तिथे भांडणं देखील झाले. तो माणूस आमच्यावर आवाज चढवत होता तर आमच्या दिदीने पण त्याच्या अंगावर आवाज चढवला तर ते म्हणजे माफी मागितली नाही. तरी पण म्हणजे असं करू नये. तुम्ही मोठ्या मोठ्या माणसांना डायरेक्ट दर्शन देता आणि आमच्यासारख्या माणसांना 4-4, 3-3 तास लाईनीत उभं राहायला लागते. तुम्हाला काय हाय की नाही त्यांना काय वाटलं पाहिजे की नाही निर्लज्ज. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि भांडणं देखील झाली. तर आता आम्ही आज चाललो आहेत घरी. हो मी असं ऐकलंय की तुम्ही शिव्या देत आलाय. बोल तू बोल. काय बोलला तो केली पाहिजे बोलते. लोलून मारलं पाहिजे लोकांना. पुढच्या नेक्स्ट टाइम मारीन खरोखर असा कुदवू आपण त्याला. घाबरू नको. आका मोरा घेऊन येऊ आपण. त्याला नांगटा करून मारीन त्याला. तुमचं काय म्हणणं आहे. नाही आमचं पण तेच म्हणणं आहे. माऊलीच्या जीवावर उड्या मारताना कुछ ना पाए छोटा भीम छोटा भीम छोटा भीम छोटा भीम 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 छोटा भीम. एक मोठा हाती घूमने चला. पुढे जाऊ दे पुढचा नाही जाऊ दे. मित्रांनो आपण आता खालती आलेले आहेत आणि दर्शन झाले. भांडणं पण झाली. ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. आता माझा फोटो काढणार आहे पट्टापट. याच्या तर सकाळपासून फोटोच नाही संपत. त्यांनीच तर आल्यापासून फोटो काढ. मी नव्हतो तेव्हा कसा काय माहिती होता येऊ. आणि आता आमची गाडी पण आलेली आहे. आणि आता आम्ही घरी जायला निघणार आहे. आणि थोड्याच वेळात हा ब्लॉग एंड होणार आहे. अशा प्रकारे दमलोय जाम. चालून दमला. चार्जिंगला आहे सोबत. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे घरी. बाय बाय. हे बॅगा घेतल्या ना आता. हा डबा कुठे होता. ही काय पिशवी.
तर आता ती लोक गेली मोऱ्यावर, आम्ही आता इथून चालत चालत घरी. ते हे बघा. आणि या प्रकारे हा व्लॉग इथेच एंड होतोय. सो बाय गाईज.